आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। महाराष्ट्र राज्यातील जनसामान्यांच्या हृदयावर ज्यांनी स्वतःचं नाव रात्रंदिवस कष्ट करून कोरलेलं आहे, ते खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब, माझा जिव्हाळ्याचा एक मित्र, ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती 1.5 वर्ष। तो आज पुन्हा माझ्यासाठी इथं धावून आला। ते आमदार उत्तमराव जानकर, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ माने, व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, जरा खाली व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी, तालुका अध्यक्ष गुड्डा खटकाळे, दादासाहेब वाघमोडे, सागर पाटील, दिग्विजय पाटील, सर्व इतर नेते, आज मित्रांनो ही लढाई खऱ्या अर्थानं आहे ते सांगोला नगरपालिकेची निवडणूक। ही लढाई आहे, हे फटाकड्या भाषण करू देत नाही। हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे। आज आपल्याला गुलाम बनवलं, इंग्रजांनी गुलाम बनवलं, त्यापेक्षा ही मोठी गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच धोका आहे। स्वर्गीय गणपतरावजी देशमुख 75 वर्ष आणि शहाजी बापू पाटील 51 वर्ष, दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं होतं। आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताठ मानानं चालत होता, हे आमचं राजकारण होतं। आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं। हेलिकॉप्टरनं येतं, धाड 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 मिलिटरीच्या माणसासारखं चालत सोटायचं, दाब द्यायचा, दापाशा दाखवायला चाललंय काही नेमकं तिथे। निवडणुका लढवाय आलाय का तुम्ही? गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करावी राहायला काय? तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे, तुमच्या आईची, उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बनकर आबा जाहीर केला का मी आनंदामाने जाहीर केला होता? तुम्ही सांगा खरं बोल। उमेदवार जाहीर केला शेका पक्षानं, मिटिंग घेतली, शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बनकर आबा उमेदवार। जयाभाऊ नाव मला ठेवतात, 50 वेळा गावात आला, माझ्या त्या ऑफिस पुढं जात आहे, भुयारात गाडी माग 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 वाजत जाते, ती करोडोपती असलेल्या त्या बाळाचा बेरडिया बघल्या जात। आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिसमध्ये पोराच्या तर मिळाला सातू मला, सारखं मकमक 14 जेवण करायचं, तिकडे का पळत आहे? ही लढाई मी जास्त बोलत नाही। या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी 200 कोटी रुपये दिले। त्या 200 कोटी रुपयांची जर तुम्हाला काय दयामाया दाखवायची असेल, काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असं धनुष्यबाण हे चिन्ह घेतलं। मला झटका नाही जाणार नाही। दीपक आबा सावंत पटेल
आईचं बापाचं नाव घेऊन 50 वर्ष गुलाबजामुन बासुंदीच खाताना इथपर्यंत आता जरा वाळलं जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळत सुलतान बाळासाहेब एरड्या बांधल्यावर काय आमदार काय दीपक आबा. तर दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे, मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शाही बापू नाही. तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या आणि ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला विचार मी का पोचलो होतो. निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही, टीका केली नाही. पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेब आवर्जून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली, तिथलं तालुक्याला माहीत होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला. आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही. कशासाठी तोडलं? काय माझा गुन्हा होता? प्रशांत परेकाची आमदारकी करायसाठी रात्रंदिवस भाऊ दोघं 3 महिने झोपलो नाही आम्ही. रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय धरलं मी. नवरा बायकोचं पाय धरली, पाय दोस्ता पोरगा आहे म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकू नको. 1,00,000 पदाचं बालश्रीत बंद निंबाळकरला लीड घालवलं. ह्यांचा शब्द काल मोडला. नागपूरला घेऊन गेलो, हेडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही. 1.5 वर्ष त्या बागल्यात मी चहा सुद्धा प्यायला गेलो नाही. एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी भाजप? मला निवडणुकीची भीती नाही, लढणार आहे. रक्त भोसले घराण्याच्या बाजी प्रभू लढला, तानाजी मालुसरे लढला पाहिजे, माझी कणकर लढला. जावटी त्या दिल्लीत माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताचं तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साकड्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार देखण्या दिसत्या. बोलणारा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या रक्तातली अवलाद आहे. नरड तुटून पडलं तरी मागं पुढं बघणार नाही. तो स्वाभिमान मिळलो तर घाण ठेवणार नाही. एवढंच सांगतो, ही लढाई आहे स्वाभिमानाची, ही लढाई आहे तुमची माझी, ही लढाई आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची. जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं, तसं शिंदे साहेबांच्या अस्मितेसाठी ज्याने आपल्या सांगोला तालुक्यासाठी भरभरून दिलेलं आहे, त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी तिथं तिथं मग धनुष्यबाणाला बाणा. आणि हे जे बसले मला माहित आहे, घाबरून त्यांना बी कळलंय सगळं कपार्ट बोलले, काम झालंय तमाम. आता रात्री बसल्या ते 2 हप्ते काढायचं म्हणजे बघा. सांगोलचं आलो का? सुभद्रेचं पंचपक्वान सोडून श्रीकृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती. अरे एरड्या, तुझं आपच्या दिशाची थाळी धुडकोल माझी जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाईल एवढं मी खात्रीने सांगतो. पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल. आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता, पण भाजरावनं आमच्यात आमचं मन गाठा एवढं ध्यानात. पेटवून उठलं तर सरळ काय कुणाला जावं का? दबकवत आहे मला दबकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुत्री कालची माकडं आले ती मला धपकवते. एक जण येतो, लय अवघड आहे, दीपक आबाने बोलून घेऊ ना, लय अवघड आहे, माझं लय अवघड झालं. तुम्ही बापू तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा. लया काय म्हणलं, कुणाच्या अवलाद मिळालो मी म्हणा. दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू. मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा द्यायला, बाळू केदार मला द्यायला.
मला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला का काही कळतं का नाही? मी राजा या तालुक्याचा राजा, पडलो तरी राजाचा आणि हरलो तरी राजा. या तालुक्याला दोनच राजे, एक भाई गणपतरावजी देशमुख आणि एक शहाजी पाटील सोडून या तालुक्याला कोणी थांबवायचं नाही. हे सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे. आजपासून सांगतो तुम्हाला, निवडणूक जिंका, घरादारात जावा, लढाई जिंका आणि गुलालाची उधळण करत आनंदा मानेला सोतगिरणीच्या भाई गणपतराव देशमुखच्या समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया. कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवलं नातवानं सगळं रे घालवलं. पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला, कुठला पाळणा गायला होता हिला पाळणा. जास्त बोलत नाही, वेळ कमी आहे. पुन्हा कळकळीत मैदान शेवटचं आहे. शेवटची सभा ही खरं मैदान हाय. मी काळजी करू नका, धमाकच आहे. आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपतो.